तर इथे आमच्या जिजूंची एंट्री झालेली आहे. मस्तपैकी मुंडावळ्या, फेटा आणि छान कपडे. हा जो लूक असतो ना लग्नाच्या टायमाचा तो वेगळाच असतो, एकदम भारी. आणि नंतर माझ्या क्यूट अशा छान बहिणीची एंट्री झालेली आहे. मस्त तिला असे तिचे चारही भाऊ मस्त घेऊन येत आहेत. मामा आहे सोबत. मला ना माझे लग्नाचे दिवस पूर्ण फ्लॅशबॅक झाले एकदम. माझी पण एंट्री. आणि जर तुम्हाला माझ्या लग्नाचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर प्लीज कमेंट करा, मी नक्की शेअर करेन. आणि हा जो मुमेंट असतो ना प्रत्येक जोडप्यासाठी एकदम प्रेशियस मुमेंट असतो. नवीन माणसाला भेटले, खूप खूप दिवसांनी नवीन माणसं भेटले. हे प्रकाश काका. तू छान नाही दिसते तुझ्या पुतण्यासमोर. दुसरा कुठे आहे गायब? तर रश्मी केलं समोर. काढला फोटो, किती काढू? मोठे माणसं. ए रश्मी की हाय कर. जेवलीस? आत्ता आली का मी? परत बोल. चप्पल काढ, चप्पल मारलं पाहिजे. एवढे लेट काल पण लेट असती तर संध्याकाळी लग्न ठेवलं असतं ना. बरोबर बोलला. नाही मी वाढायला आली सगळ्यांना वरती. तुम्ही जेवलास का? काहीतरी साक्षी नाव घे आता. झालेलं आहे. साक्षीलाच होणार आहे. खूप थकली आहे मी, खूप थकली आहे. नवऱ्याचं नाव घे फक्त बोललो ते पण नाही घेत. संकेत बस झालं, एवढंच काय होतं. तूच बोलायचं बाकी होता. हा इतका गद्दार माणूस आणि हा माणसाशी मला बोला. हड तुझ्याशी बोलूच नको. माझ्या लग्नाला नाही आला. हा माझ्या लग्नाला नाही आला का? तो दुकान बंद करायला लागेल. आता कसं काय आलास? खोटा रड्या. लग्नाला आलो नाही मी. नव्हता आलेला. नव्हता आलेला. काल तू गप रे. हळद लावला आणि तसा पळाला, जेवला नाही. चुप तू. 25,000चं पाकिट कोणी मीच दिलं होतं. कोणाला? 25,000. विचार मी बोलते तिच्या लग्नाला आलो नाही. 25,000चं पाकिट मीच दिलं होतं. अरे बस झाला तू. पप्पानी कुठे ओ पप्पा. पप्पानी नाही बोललो. आला नव्हता माझ्या लग्नाला. 25,000 पप्पानी कपडा केला होता. 2,000च्या नोटा होत्या ना. बंद आलेलं. 500 दिले. 25,000चं पाकिट काकाने हे प्रदीप काका यांच्या मुलीचं लग्न आहे. हाय बोला. तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या मुलीचं आज लग्न आहे? भारी वाटतंय? रडू नका, दुसरे रडत बसतील. हाय डोंबिवलीतच आहे मी. आहे तिकडे, टेन्शन नका घेऊ. कशी आहेस तू? मस्त. तू कशी आहे? आमची नवीन नवरी. मी नाही, ही व्हिडिओ बनवते. जी व्हिडिओ बनवते. काल कुठे होता तुम्ही लोक? ब्लॉगर. आता नाही आले मी, कधीची आले. छान दिसते तू, छान दिसते. साडी झालाय? थकलेले माणसं. चला चला. मी तुला आता देते ना हे करून. आम्हाला दाखव. आता व्हिडिओ काढणार पण मी ती टाकू नाही शकणार कारण त्याच्यात हे ना कॉपीराईट येईल ना व्हॉइसला. हे व्हिडिओ सिटी ती पुन्हा चालू आहे. बघूया मला माझी नजर कुठे आहे. यार कोणी असेल, कोणी कॉन्टॅक्टमध्ये माझ्या भावासाठी प्लीज करा. नो क्रायटेरिया, नो.
नंतर मस्त नवरा नवरीची एंट्री झाली. खूप क्यूट दिसत होते दोघं पण, खूप छान दिसत होते, खूप हॅप्पी होते. आणि देव करो ते लोक असेच नेहमीच हॅप्पी राहोते, एकत्र राहोते. खूप छान दिसत होते, खूप सुंदर दिसत होते. नजर नको लागू. आणि फोटोग्राफर तर इतके चांगले होते ना, सिरियसली. आता हे मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, खूप कोऑपरेटिव्ह होते. आत्ताचे जे व्हिडिओमध्येच काही छोटे छोटे क्लिप टाकलेले ते पण त्यांनी मला जेन्युअनली सेंड केले ना. आणि आता हा जो तुम्ही गोंधळ ऐकत, हा फक्त नवऱ्या मुलाचे बुटं चोरलेले आहेत त्याच्यामुळे झालेलं आहे. त्यांचं असं मत आहे की बुटंही 5 परतावण्याला चोरली जातात. बरोबर आहे, बुटंही 5 परतावण्याला चोरली जातात. पण आमच्याकडे टाईम नसल्यामुळे, एवढ्या सुट्ट्या नसल्यामुळे, करवल्या अवेलेबल नसल्यामुळे आम्ही मुलाचे बुटं आत्ता चोरले होते आणि आम्ही पैसे मिळवलेले आहेत. सो थँक्यू सो मच जिजू. त्यांनी जरा पण भांडण न करता मस्तपैकी सुंदरपणे मेहुण्यांचं ऐकलेलं आहे आणि मेहुण्यांना पैसे दिलेले आहेत. आणि ही जी चालली आहे ती गंमत जम्मत चालू आहे, हे काय पैशांसाठी हे नाही चालू आहे. आणि नंतर आम्ही बहिणीच्या घरी गेलो होतो. बहिणीचा छान तिच्या सासरच्यांनी मस्तपैकी गृहप्रवेश केलेला आहे. किती छान वाटतं ना की सोनपावलांनी आम्ही सून नाही आणली, सोनपावलांनी आम्ही लेक आणली. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, छान. गॉड ग्रेस ती अशीच नेहमी हॅपी. कृष्णाला आवडते बासरी, राधाला आवडते कृष्णा, कृष्णाला आवडते बासरी. बाळकृष्णाचं नाव घेते, पहिले पाऊल टाकते मी सासरी. असता तूप साजूक, काजल आमची खूपच नाजूक.